नमस्कार. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी राज ठाकरे यांचा फोन घेण्याचे टाळले. या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका. मी राजसाहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचे नाही. मला आग्रह करून साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल, असे वसंत मोरे म्हणाले. परंतु आता वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आपण राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे. पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. यामुळे वसंत मोरे आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन, परंतु काय करावे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले. वसंत मोरे यांनी अनेक वर्षांचे मनसेशी असलेले नाते तोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली. मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्यासोबत 25 वर्षे होतो. काय होते हे घोडा मैदान जवळ असेल तेव्हा बघू. पुण्यात ना भाऊ ना अण्णा असे कोणाचे राजकारण चालणार नाही. आपल्या तात्यांचे राजकारण चालणार आहे. पुणेकरांचा विश्वास आपल्यावर आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ, असे वसंत मोरे यांनी सांगितले. वसंत मोरे 2007, 2012, 2017 असे तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत मोरे पुणे महानगरपालिकेवर मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.